गुड मॉर्निंग. आपलं चौथं गणित होतं भागीदाराचा प्रवेशमध्ये चौथं उदाहरण आपल्याला. सुधीर आणि व धीरज हे समान प्रमाणात नफातोटा वाटणारे भागीदार आहेत. समान नफातोटा म्हणजे सारख्या प्रमाणात. त्यांचा ताळेबंद दिलेला आपल्याला ताळेबंद 31/मार्च 2020 रोजीचा देयता राशी संपत्ती राशी. धनको आहे, देवीपुत्र सामान्य निधी आहे. सामान्य निधी माहिती आपल्याला काय करायचं, एक नोट गुण टाकायची. सामान्य निधी कुठं वाटायचं, जुन्या भागीदाराला. किती सामान्य निधी किती दिला आपल्याला, सामान्य निधी किती दिलेली आपल्याला, ती दिलेली आहे 12,000. आणि दोन भागीदार आहे जुनेवाले, कोण आहे, धीरज सुधीर, आणि दुसरा कोण आहे, धीरज आहे. ठीक आहे ना, धीरज आहे. तर समान म्हटल्यानंतर समान आहे ना, प्रमाण काय समान आहे. समान म्हणजे सारखं सारखं ना. किती ते 6,000 अर्धे करायचे, 6,000 याला आणि धीरजला 6,000, 6 12,000. त्यानंतर भांडवल खाते संपत्तीला बँक, इमारत, फर्निचर, यंत्र, ऋणको आणि गुंतवणूक. ठीक आहे. 1 एप्रिल 2020 रोजी त्यांनी नीरजला भागीदारी प्रवेश दिला. भविष्यकालीन नफ्यात 1/5 हिस्स्यासाठी त्याने भांडवल ₹25,000 आणि ख्यातीबद्दल ₹8,000 आणावे. ठीक आहे. जुने भागीदार ख्यातीची रक्कम व्यवसायातच ठेवत आहे, हा नवीन पॉईंट आहे. आता याच्या आधी जे उदाहरण झालं ना त्याच्यामध्ये तेच ठेवलं होतं की असं काही म्हणलं नव्हतं की भागीदारीची रक्कम कुठे ठेवताय काय ठेवताय असं म्हणलेलं नाही आहे. पण आता हा शब्द दिलेला आहे की जुने भागीदार ख्याती रक्कम व्यवसायात ठेवतात. म्हणजे कुठे ठेवतात नाही, म्हणजे काहीच दिलं नाही म्हणजे व्यवसायातच ठेवतात बा. म्हणजे ख्यातीची रक्कम तो घेऊन घेत नाही. आता उदाहरण कसं की तुम्हाला समजा जर एखादी व्यक्तीने पैसे दिले, तुमच्या अकाउंटला जमा झाले खात्यामध्ये, तर तुमच्या खात्यात जमा झाले तर तुम्ही ते पैसे काढू शकता ना. तर आता समजा ना हिने काय केलं, गव्हर्नमेंटने काय केलं की बरेच जे ज्यांचं अकाउंट झिरो बॅलन्सने उघडलं त्या महिलांना काय केलं, 500-500 रुपये त्यांच्या अकाउंटला आले, माहिती असेल तुम्हाला. आता काय झालं, काही लोकांनी ते पैसे तसेच ठेवले, काही लोकांनी पैसे काढून घेतले. म्हणजे तुमच्या अकाउंटला जर पैसे जमा झाले असेल ते काढून घेतो ना. तसंच जुन्या भागीदाराला जी ख्यातीची रक्कम मिळाली ते त्यांनी व्यवसायातच ठेवली, म्हणजे अजून काढलेली नाही आहे. ठीक आहे. नंतर यंत्रावर 10% आणि फर्निचरवर 5% दराने घसारा करा, संपत्ती कमी झाली आहे, त्यासाठी करतो नफातोटा समायोजन खाते करतो आपण. ऋणकोर 5% दराने बुडीत कर्ज निधी ठेवावी, हे सुद्धा आपण नफातोटा समायोजनमध्ये करतो आपण. गुंतवणुकीचे मूल्य 5,000 आणि वाढवावे. ठीक आहे. विविध धनकोपैकी ₹2,000 हक्कानं सांगणारे आहे. तयार करा नफातोटा समायोजन खाते, भागीदार भांडवल खाते, नवीन ताळेबंद तयार करायचा आहे, ते करून पाहू आपण. तर पहिले काय करायचं आपल्याला, नफा तोटा समायोजन खाते. ठीक आहे, खाली घेऊ आपण. तर नावेला संपत्ती काय, संपत्तीमध्ये घट आणि देयतामध्ये वाढ. जमा साईडला संपत्तीमध्ये वाढ आणि देयतामध्ये घट, देयतामध्ये घट, लक्षात ठेवायचं पण. ठीक आहे. विवरण राशी कॉलम करून घ्यायचा. आता पहिले काय म्हणलं आपल्याला, आपण इथे विवरण राशी, विवरण आणि राशी. पहिले काय म्हणलं आपल्याला, पहिली संभावना लक्षात घ्यायची नाही, दुसरी काही घ्यायची नाही, आपल्याला तिसरी घ्यायची आहे. यंत्रावर 10% आणि फर्निचर 5% प्रमाणे घसारा आकारा. आता घसारा आकारा काय होते, यंत्र आहे. यंत्र किती दिलं आपल्याला, यंत्र किती आहे, यंत्र आहे 24,000 आणि घसारा किती आहे, घसारा 10%. तर घसाऱ्यामुळे काय होते, संपत्ती कमी होते ना. घसारा किती आहे, 10% घसारा ना, 2,400. संपत्ती वाढेल का कमी होईल, कमी होणार ना. 0,06 3तून 2 गेले 1 आणि 21,600, 22, 23, 24. ठीक आहे. म्हणजे संपत्ती, यंत्र काय झालं, कमी झालं. यंत्र काय आहे, संपत्ती, संपत्ती कमी झाली तर नावे साईडला. यंत्र खाते किती रुपये आहे, 2,400. संपत्ती कमी होणं म्हणजे नुकसान होणं आपल्याला. ठीक आहे. नंतर फर्निचरचे मूल्य 5% कमी करा. फर्निचर किती रुपयाला, 8,000 रुपयाला. ओरली काढा पटकन, सांगा बरोबर आहे. 8,000 5%, 400 रुपये. घसारा 5%. आता कसं काढायचं, 800 रुपयाला 10% म्हणलं किती झालं, 1 शून्य कमी म्हणजे 800 झालं. म्हणजे 8,000 आहे ना, 8,000 10% म्हणलं तर 1 शून्य कमी करून टाकायचं. आणि 10% 800, 5% किती, 400. असे केलं तर जमते ना, लक्षात द्या. 5% भागिले 100, 2 शून्य कमी केलं आपण, 80 गुणिले 5, 5 शून्य शून्य, 5 8 40, 400. 400 कमी किती झालं, म्हणजे 7,600, 6,600 ना.
इथे लिहायचे फर्निचर खाते. फर्निचर खाते किती रुपये? 400 रुपये. पुढे ऋणकोर 5% दराने बुडीत कर्ज निधी आकारा. माहिती आपल्याला, याच्या आधी झालेला पॉईंट आहे. ऋणको किती आपल्याकडे? 30,000. 30,000 ना. 5% किती राहणार? करून का सांगा 5% किती राहणार? पाच टक्के किती? नवीन बुडीत कर्ज निधी 5% म्हणजे 1,500. कसं? 30,000 आहे ना, 10% झाले 3,000 आणि 10चे अर्धे 5, 3चे अर्धे 1,500 रुपये. तुम्ही काढून पहा इथे तुम्हाला. तर ते नावासाठी लिहू आपण नवीन बुडीत कर्ज निधी. खाते किती रुपये? 1,500. त्यानंतर पुढे गुंतवणुकीचे मूल्य 5,000 वाढवा. आता गुंतवणूक काय संपत्ती आहे ना. गुंतवणूक किती दिली आपल्याला? गुंतवणूक दिली आपल्याला 35,000 आणि कितीने वाढवा म्हणते? वाढ 5,000 वाढ करा म्हणते. वाढ करा ना, वाढ करा. किती झाले? 35 आणि प्लस 5 किती झाले? 40. आता गुंतवणूक काय? संपत्ती. संपत्ती काय झाली? वाढली ना. संपत्ती वाढली म्हणजे फायदा, म्हणजे जमा साईडला नफा तोटा समजण्याच्या. गुंतवणूक खाते किती रुपये? 5,000 रुपये. ठीक आहे. पुढे विविध धनकोपैकी 2,000चे हक्क न सांगणारे आहे. आता धनको काय आहे? देत आहे. धनको काय आहे? देता. देताला धनको आहे ना. धनको, विविध धनको. किती विविध धनको आपल्याकडे? ते आहे 45,000. म्हणजे 45,000 रुपये आपल्याला, ज्याच्याकडून आपण उधार माल खरेदी केला, की ज्याच्याकडून माल खरेदी केला उधार आपण, ज्याचे आपल्याला देणे आहे, ते म्हणजे धनको. आता धनको 45,000 रुपये आहे. त्यापैकी विविध धनकोपैकी 2,000 हक्क न सांगणारे. हक्क न सांगणारे म्हणजे ते आपल्याला म्हणणार नाही की 2,000 रुपये द्या बा, म्हणजे त्याचा हक्क सांगणार नाही. हक्क म्हणजे तुम्ही पैसे द्या बा असं नाही. हक्क न सांगणारे म्हणजे त्यांनी पैसे सोडलेले आहे. म्हणजे धनको कमी झाली ना, वजा हक्क न सांगणारे. ठीक आहे. आपलं म्हणजे आपण पुस्तकात लिहिलं, म्हणजे आपण आपल्या अकाउंटमध्ये लिहिलं की धनको एवढे रुपये आहे बा, पण प्रत्यक्ष त्या धनकोनी म्हणलंच नाही की तुम्ही बा तुमच्याकडे 2,000 रुपये आहे असं म्हणलंच नाही. तर धनको कमी झाले ना. 45 पैकी 2 गेले, उरली किती? मग इथे 0,0,0,3 43. आता देता कमी झाली की वाढली? कमी झाली. देता वाढत असेल तर जमा साईडला, नावे साईडला. कमी होत असेल तर जमा साईडला ना. देता कमी होत आहे किती? 2,000 तर धनको खाते. विविध धनकोली आहे. धनकोली काय फरक पडणार आहे? 2,000. ठीक आहे ना. आता 5 आणि 2 झाले 7,000 रुपये. इथे किती आहे? बाकी संपलं ना. संपलं आपलं. किती आहे? इथे 1 म्हणजे सर 3 झाले आणि 4,000 झाले समजा, पण इकडे जास्त आहे ना. जमाला किती आहे? 7,000 रुपये. किती आहे? 0,0. 5 आणि 4 9, 9 4 1303. चला 1, 3 आणि 3 आणि 4, 4,300 वजा 7,000 वजा करा 0,0. 10तून 3 गेले 7 आणि ते 6, 6तून 2 गेले 4, सॉरी 6तून 4 गेले 2 राहिले 2,700. 7,000. ठीक आहे. आता हा काय आला? नफा. काय आला? नफा. भागीदारांचे भांडवल खाते. कोण कोण आहे? सुधीर आणि कोण आहे? धीरज. प्रमाण काय आहे? समान. म्हणजे याला किती आले? याच्यावरती करू ना, दोघाला अर्धे अर्धे द्यायचे आपल्याला. 2,700 भागीला 2 करू आपण. 2 1 2 0, 7 खाली. 2 1 2 2 4 2 3 6, 2 3 6 किती उरले? 1 0 खाली. 2 5 10, 1,350. 1,350 आणि 1,350. 0 10 चल 1 6 1 7 आणि 2 3 लिहून घ्या. लिहून घ्या हे. तर पुन्हा आपल्याला आपण डायरेक्ट काढलेलं आहे की भागीदारांचे भांडवल खाते. ठीक आहे. आता भांडवल खाते जर म्हणलं तर यांचं जे भांडवल आहे, जुने भागीदार कोण आहे? सुधीर आणि धीरज आहे दोन्ही साईडला, आणि नीरज हा नवीन भागीदार आहे. तर धीरजचं आणि सुधीर भांडवल किती आहे? किती आहे बा? देताला किती आहे? 30,000.
देयता लावून शिल्लक कुठे गेली, जमा साईडला शिल्लक, शिल्लक पुढे आणली. किती रुपये, 30,000. सुधीरला 30,000 आणि धीरजला 30,000 रुपये. धीरजला डॅश. ठीक आहे. नंतर आहे सामान्य निधी. मी आधी सांगितलं सामान्य निधी. सामान्य निधी असेल तर जुन्या भागीदाराला वाटून द्यायची त्यांच्या प्रमाणामध्ये, नफ्याच्या प्रमाणामध्ये. आणि नफ्याचं प्रमाण किती दिलं आपल्याला, समान आहे म्हणजे सारखं. तर इथे सामान्य निधी, सामान्य निधी देयताला आहे म्हणून कुठे आला, जमा साईडला सामान्य निधी. तर किती, 12,000. 12,000 ते 6,000. 6,000 आणि 6,000 डॅश. त्यानंतर काहीच नाही. संपत्ती साईडला काही आहे का, नाही आहे. आता आपण काय करू, आपल्याला माहीत होण्यासाठी, म्हणजे रोख किती नवीन भागीदारानंतर रोख किती आहे बा हे माहीत होण्यासाठी आपण काय केलं, बँक खाते केलं. बँक म्हणजे रोख खाते केलं. तर आपल्याकडे रोख खाते जे आहे ते रोख खाते कुठे आहे, बरोबर आहे. रोख खाते संपत्तीला, संपत्तीला शिल्लक कुठे ना, संपत्तीची शिल्लक हे नावे साईडलाच असते आणि देयता नेहमी कुठे असते, जमा असते. तर शिल्लक जे आहे ते शिल्लक पुढे आणली आपण. किती शिल्लक आहे त्यांची पुढे आणली, ते आहे 12,000 रुपये. किती आहे, 12,000 रुपये. ठीक आहे. आता काय म्हणते, संवाद क्रमांक पहिली, भविष्यकालीन नफ्यात 1/5 हिस्साकरिता त्याने भांडवलाबद्दल रुपये 25,000. कोण त्याने म्हणजे कोण, नीरजनी ना. मग नीरजने भांडवल आणलं, एंट्री करणार रोख खाते नावे, रोख किंवा बँक खाते नावे. आणि कोणी आणलं, नीरजनी. तर नीरजचे भांडवल खाते जमा अशी एंट्री होणार. रक्कम येणार 25,000 रुपये, बरोबर आहे. 25 आणि 25. तर रोख आणि बँक खाते नावे, नीरजचे भांडवल खाते जमा. नीरजचे भांडवल खाते जमा, तर नीरजच्या भांडवल खाते जमा साईडला येणार रोख पब्लिक बँक खाते. तुम्ही बँक लिहा, रोख लिहा, फरक पडणार नाही. खाते नीरजमध्ये किती रुपये, 25,000. रोख वाढली ना, त्याकडे 12,000 रुपये होते, नवीन बघितलं पुन्हा 25,000 रुपये आणले. इथे येणार आहे नीरजचे भांडवल खाते. नीरजचे भांडवल खाते किती रुपये, 25,000. बरोबर कळलं. ठीक आहे. पुढे काय म्हणते, ख्यातीबद्दल 80,000 आणावे, 8,000 आणावे. ख्याती सुद्धा रोख आणली. तर काय, ख्याती खाते, ख्याती येणार का नाही, ख्याती रोख आणली ना. व्यवसायात रोख आली, रोख आली, रोख खाते नावे, रोख किंवा बँक खाते नावे, बँक खाते नावे. आणि कशाबद्दल, ख्याती, ख्याती खाते जमा, ख्याती खाते जमा. ठीक आहे. किती रुपये आणले त्याने, रोख 8,000 रुपये. रोख आणली व्यवसाय, कोणत्या नावाने आणली, ख्यातीबद्दल. उदाहरण आहे, कदाचित आपण एखाद्या व्यक्तीला पैसे देतो आपण, तर कोणा कशाबद्दल दिले, त्या कामाबद्दल दिले ना आपण. तर रोख आली 8,000 रोख आली, कोणत्या कामाबद्दल आली, ख्यातीबद्दल आली. म्हणजे रोख खाते नाव, ख्याती खाते जमा. रोख खात्याचं नाव आहे साईडला, रोख खाते नावे, पोस्टिंग एरिया काय ना, ख्याती खाते. किती रुपये, 8,000. आणि ख्याती खात्याच्या जमा साईडला, ख्याती खाते जमा, जमा साईडला रोख खाते, रोख किंवा बँक खाते 8,000. आता नियम आहे, जसं नवीन भागीदारांनी जशी ख्याती आणली त्याच्यावर अधिकार कोणाचा राहील, जुन्या भागीदारांचा. जुने भागीदार त्यांच्या भांडवल खात्यांनी तेवढी रक्कम वाढवून देईल. मग त्यांनी रोख आणली तर ते वाटून घेईल सरळ सरळ. तर काय करणार, याची एंट्री करणार. याची एंट्री ते सांगतो मी, ख्याती खाते नावे, नावे. आणि जुने भागीदार, सुधीरचे भांडवल खाते जमा आणि धीरजचे भांडवल खाते जमा, भांडवल खाते जमा. आता ख्याती किती रुपये होती, 8,000. भागे समान आहे ना, 4,000 4,000. जर उदाहरणामध्ये नवीन लाभाचं प्रमाण दिलं असेल तर ख्याती त्याच्या त्यागाचं प्रमाण द्यायची. पण आपल्याला उदाहरणामध्ये असं काही दिलेलं नसल्यामुळे काही लिहू नका. तर ख्याती खाते नावे, यांची खाते जमा. तर ख्याती खात्याच्या नावे साईडला काय ना, सुधीरचे भांडवल खाते, भांडवल खाते आणि धीरजचे भांडवल खाते, भांडवल खाते. 4,000 आणि 4,000 म्हणजे 8,000. म्हणजे क्लोज करू 8,000. म्हणजे हे आपल्याला काय होते, कदाचित समजा 4 मार्कला विचारलं तर 2 मार्कला विचारलं ख्याती खाते कसं तयार करायचं बा, तर ते माहीत होण्यासाठी आपण ते तयार केलं. तर ख्याती खात्याच्या नावेला सुधीर आणि धीरज त्यांच्या जमा साईडला ख्याती खाते, ख्याती खाते. किती रुपये, 4,000 आणि 4,000. ठीक आहे. डॅश करू आपण. इथपर्यंत कळलं तुम्हाला. पुढे काय म्हणते, दुसरी. आता काय दुसरी समस्या काय म्हणते, ख्याती, जुने भागीदार ख्यातीची रक्कम व्यवसायातच ठेवणार आहे. या व्यवसाय ना, हा व्यवसाय आहे. आणि नीरजनी काय केलं, नीरजनी ख्यातीबद्दल पैसे आणले, 8,000 रुपये आणले व्यवसायात. आणि जुने भागीदार कोण आहे, सुधीर आणि धीरज कोण आहे. हे काय म्हणते की हे पैसे आम्ही व्यवसायात ठेवतो, आम्ही स्वतः घेत नाही. मग ते स्वतः जर घेतले असेल ना तर ते आउट होईल, म्हणजे आउट होईल. तर ते पुढचं उदाहरण 5 उदाहरण आहे आपल्याला, घाबरू नका. म्हणजे व्यवसाय त्यांनी ख्यातीची रक्कम त्यांनी व्यवसायातच ठेवलेली आहे असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. नंतर आहे तिसरी, चौथी, पाचवी, सहावी समजणे हे नफा समायोजन खात्याबद्दल निगडीत होती. तर आपण ते लिहिलं. आता झालं आपल्याला. आता एक काम करायचं, आपल्याला नफा आला ना,
नफा समायोजन खात्याच्या नावाला नफा आला त्यांच्याकडे जमा साईडला येईल काही ते नफा तोटा समायोजन खाते शॉर्टकटला लिहायचा किती रुपये 1350 1350 नाही डॅश कळेल पर्यंत तोटं करायचे आता तोटं करू आपण 25,000 इकडे 25,000 लिहिलेज मध्ये 25,000 हे लिहायचं शिल्लक शिल्लक पुढे नील ही राहील नवीन ताळेबंद देत साईडला देत ठीक आहे आता 30 36 40 40 आणि 41,350 41,350 36 40 आणि 41,350 41,350 ठीक आहे त्याला बंद करून टाका काही हरकत नाही लिहून घ्या तुम्ही आपल्याला लक्षात घ्यायचं की आपला रोख किती आहे नवीन रोख किती आहे 12,000 होती बँक शिल्लक 25,000 आणि 8,000 किती झाले मग मोजून घ्या 0 0 0 8 आणि 10 10 5 15 5 चल 1 1 2 3 4 45,000 म्हणजे 8 आणि 5 13 14 15 15 35 ठीक आहे 45,000 तर 45,000 इकडे 45,000 तर नवीन रोख किती झाले आपल्याला आता 45,000 रुपये शिल्लक हे शिल्लक आहे संपत्ती साईड आहे ना संपत्ती तर रोख किती झाले आपल्याकडे इथे लिहितो मी आपण नंतर समजायसाठी रोख आले आपल्याकडे रोख म्हणजे बँक हे 45,000 रुपये ख्याती बंद झाली ख्याती दोन्ही खाते बंद झाल्यामुळे ख्यातीबद्दल काही वाद ठेवायचा नाही ठीक आहे तर आता आपण भांडवल खाते नवीन ताळेबंद बघू आपण नवीन ताळेबंदामध्ये पहिले घ्यायचं भांडवल खाते हे त्याला भांडवल खाते तर नवीन जो बदल आहे तो घेऊन घ्यायचा कोण आहे सुधीर आहे सुधीरला किती आहे 41,350 41,350 धीरजला सुद्धा तेवढंच आहे 41,350 आणि नीरजला 25,000 आहे 41,350 आणि नीरजला आहे 25,000 किती झालं मग 0 5 10 चल 1 6 7 7 आहे ना 7 5 6 7 7 आणि 8 आणि 2 10 1,07,700 ठीक आहे नंतर देताला धनको धनको किती आहे विविध धनको किती आहे धनको आहे 45,000 हक्क न सांगणारे किती होते 2,000 वजा करा हक्क न सांगणारे हक्क न सांगणारे ठीक आहे शॉर्टकटला लिहायचं किंवा इकडे लिहून घ्यायचं सांगणारे किती रुपये 2,000 उरले किती 43,000 ठीक आहे त्यानंतर देवीपुत्र काही फरक पडला का देवीपुत्रामध्ये नाही सर काही फरक पडलेला नाही आहे देवीपुत्रामध्ये जसं आहे तसंच आहे सर 12,000 रुपये त्यानंतर सामान्य निधी तर ते सर्व आपण दोघांना वाटल्याबद्दल काही वादच नाही तो येणार नाही ते वाटली नाही पण वाद येणार नाही त्यानंतर सर संपत्तीला बँक आहे तर बँक खाली लिहू आपण पहिली इमारत इमारतीमध्ये काय फरक आहे का चढ उतार आहे का नाही आहे काहीच नाही आहे इमारत जशी 12,000 रुपये नाही इमारत 12,000 नाही 20,000 रुपये आहे त्यानंतर फर्निचर किती होतं सर 8,000 काय म्हणजे त्यामध्ये घट म्हणते ना घसारा समायोजन क्रमांक तिसऱ्यामध्ये घसारा म्हणलं 5% फर्निचरवर 400 रुपये वजा घसारा 400 किती होईल मग 7,600 त्यानंतर यंत्र किती होतं आपल्याकडे 24,000 काय करा म्हणते 24 मध्ये घसारा 10% घसारा 10% 2,400 0 0 6 3 4तून 3 2 गेले 1 राहिले आणि 2 आहे ना म्हणजे 22 23 24 ठीक आहे त्यानंतर ऋणको किती विविध ऋणको आपल्याकडे 30,000 आणि बुडीत कर्ज निधी किती ती होती 1,500 रुपये वजा करू आपण न भू क आणि नी मावत नसेल तर खाली घ्या 1,500 किती गेले मग राहिले 28,500 28,500 त्यानंतर आहे गुंतवणूक किती गुंतवणूक
गुंतवणूक आहे 35,000 आणि काय करा म्हणते वाढ, वाढ किती करा म्हणते 5,000 वाढ झाली ना, अधिक वाढ 5,000, 35 आणि 5 40, ठीक आहे 40,000. चला आता काय राहिलं रोख. हे रोख आहे, रोख किती नवीन रोख किती 45,000 रोख आली. रोख म्हणजे बँक शिल्लक लिहिली, रोख लिहिली काही फरक पडणार नाही आपल्याला. 45,000 कसं येईल तुम्हाला माहिती आहे 45,000. आता करायची टोटल, ठीक आहे 0 0 0 नाही 7 येणार इथे, 7 येणार, 7 5 10 10 2 12, 1 5 6 आणि 1 12 700, 0 0 12 12 आणि 7 12 5 17 7 चला 1 म्हणजे 6 8 9 17 17 आणि 5 18 19 20 21 22 2 चला 2 4 5 6 7 8 8 8 16 इथे 1,62,700. म्हणजे आपलं उदाहरण काय बरोबर आहे. उदाहरण नीट पहा आणि स्टॉप करून व्हिडिओ लिहा पहिला. तर तुम्हाला आता पण 4 एक्झाम्पल झालेले आहे, 4 उदाहरणाला पुन्हा तुम्ही रिपीट करा, पुन्हा रिपीट केला, कारण की 5वा जो पॉईंट आहे तो वेगळा पॉईंट आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल समजत आहे मला माहीत आहे, नसेल समजत तर मला विचारा, काही अडचण असेल सांगा, आपल्या मित्रमैत्रिणीला सांगा, जास्तीत जास्त सांगा मित्रांना. मी यासाठी वारंवार म्हणतो आहे की यानंतर आपण ऑनलाईन क्लासेस घेणार आहे आणि जे विद्यार्थी आपल्या टचमध्ये आहे म्हणजे आपल्या ग्रुपला आहे त्याच विद्यार्थ्यांना आपल्याला ते पाहता येईल, ठीक आहे ना. कारण की बाकी क्लासेसनी काय केलं, बरेच क्लासेसनी ऑनलाईन सुरू केलं, त्यांनी फीज पण अटेंड केली आहे. तर आपल्याला हे नाही म्हणायचं आपण फीजबद्दल तर सध्या बोलू नये आपण, पण तुम्हाला आता ऑनलाईनमध्ये यायला येऊन तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला तर जे लोक आपल्या टचमध्ये आहे किंवा आपल्या अटॅचमध्ये आहे त्याच लोकांना यानंतर व्हिडिओ पाठवला जाईल. त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, जास्तीत जास्त लोकांना सांगा. तर समजलं नाही समजलं असं मला विचारा, पुन्हा आपण व्हिडिओ पाहू, ठीक आहे. चला काळजी घ्या स्वतःची. त्याच्यानंतर तुम्हाला 5वं उदाहरण पाठवतो, प्रयत्न करायचा सोडवण्याचा, ठीक आहे. चला बाय.